Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Today we are going to see one of the most important previous year questions regarding electronegativity. So starting with the first MCQ, right? In general, the properties that decreases and increases down a group in a periodic table respectively. If you are talking about electronegativity, right? First element hydrogen, right? Now next one is lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen, fluorine and neon. Okay, then lithium, sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur and फुलांचे color chlorine. Now next one is फुलांचे color brown, indigo असतात तसेही. Okay, now what about the electronegativity? The most electronegative element in periodic table is fluorine, right? And its atomic number is 9 and its electronegativity is 4 on the basis of which scale? On the basis of Pauling scale. So on the basis of Pauling scale, fluorine has electronegativity 4. Okay, now we are talking about the Pauling scale. Fluorine is the most electronegative element. That means from left to right, right, in period from left to right, what will happen? Electronegativity increases. From left to right, electronegativity increases. फ्लोरीन जर जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढायला पाहिजे आणि इथून खाली जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी झाली पाहिजे. फ्लोरीनची 4 आहे, क्लोरीनची 3 आहे, ब्रोमीनची 2.8 आहे आणि आयोडीनची आहे 2.5. Fluorine 4, chlorine 3.0 we can say, right? Bromine 2.8, iodine 2.5. That means top to bottom in group top to bottom electronegativity what? Electronegativity decreases. हे जर आपल्याला माहित असेल periodic table in period from left to right electronegativity increases from top to bottom, right? That means डावीकडून उजवीकडे काय होणार आहे? वाढणार आहे. वरून खाली काय होत जाणार? कमी होत जाणार. म्हणजे इथं कमी असेल कोणत्याही पिरियड मध्ये, राईट, अल्कली मेटलची इलेक्ट्रिसिटी कमी असेल आणि वरून खाली काय होत जाईल? अजून कमी होत जाईल. सीझियम, राईट, ही लिनाची नाला कार्टी रात्रभर कशीही फिरतात FR, राईट. याचा अर्थ मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन, राईट. दॅट मीन्स लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, लिस्ट, राइट, इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण असला पाहिजे? फ्रान्सियम. बट फ्रान्सियम डू नॉट फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड, इट इज रेडियोएक्टिव्ह एलिमेंट. अँड नाव वी कन्सिडर हियर सीझियम, द मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन अँड मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सीझियम मीन्स लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, लिस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, लिस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह असणार आहे तो कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असणार आहे, नो डाऊट. हे तुम्हाला काय सांगायची गरज नाही. आणि मग बाळांनो आपण आता इलेक्ट्रोनेगेटिव्हचा विचार जर केला तर डावीकडून उजवीकडे जाताना काय होते? वाढत जाते. वरून खाली काय होते? कमी होते. हे आपल्याला माहित पाहिजे. इन जनरल द प्रॉपर्टीज दॅट डिक्रीजेस, राईट, इन ग्रुप म्हणतात ते वरून खाली डिक्रीज होते जाते आणि बाळांनो इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. म्हणजे दुसरी एक प्रॉपर्टी आहे की ती इन्क्रीज होत जाते, राईट. डाऊन द ग्रुप काय काय वाढतं आपल्याला माहित पाहिजे. वरून जाताना साईज काय होत जाते? ऍज द नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस ॲटॉमिक साईज ऑल्सो इन्क्रीजेस. याचा अर्थ बानो वरून खाली जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी पहिली काय आहे? डिक्रीजेस आणि आयोनिक रेडियस इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप इन पिरियडिक टेबल. म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी बानो कमी होत जाते, साईज काय होत जाते? वाढत जाते. दुसरा ऑप्शन करेक्ट आहे का? बघूया. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ते बरोबरच आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी वर उलट इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय होते? कमी होत जाते, कारण की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं अंतर काय होतं? वाढत जातं. याचा करेक्ट आन्सर काय आहे? ए आहे, राईट. ॲटॉमिक रेडियस
कमी होत जात नाही तर वाढत जाते, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ओके वरून खाली कमी होत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्ह दोन्ही पण कमी होत जातात, हे पण कमी होतं आणि हे पण कमी होतं. त्यामुळं एक पहिली कमी झाली पाहिजे, दुसरी काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. ऑप्शन ए इज करेक्ट. नाव वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट MCQ and next MCQ is what? The electronegativity of element increases in the order. Right? आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट कुठले कुठले दिलेत? कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, फॉस्फरस. मी इलेक्ट्रोनिगेटिव्ह लिहितो. लास्ट लेक्चर मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह मी लिहिली होती. राईट? क्लोरीन most electronegative is fluorine, second most is oxygen, its electronegativity is 3.5. नायट्रोजन आणि क्लोरीनची जवळपास कशी असते? सेम असते, मग मी लिहितो 3.0. राईट? आता राहिलं कोण? ब्रोमिनची किती असते? 2.8 असते, आयोडीनची 2.5, सल्फरची 2.5 आणि कार्बनची 2.5. फॉस्फरसची 2.1. राईट? हायड्रोजनची बाळानो 2.1. फॉस्फरस आणि हायड्रोजनची किती असते? 2.1. इथं 1.8 असते. ॲल्युमिनियम 1.5, बेरिलियम 1.5. आता बोरॉनची कार्बन पेक्षा कशी असली पाहिजे? कमी असली पाहिजे. मग तिथे किती येईल? सिलिकॉनच्या जवळपास येईल. राईट? 2 पॉइंट समथिंग येईल. राईट? किंवा 2.1 येईल. आणि सर्व मेटलची लेस दॅन काय असते? 1 असते, किंवा 1 किंवा जवळपास 1 किंवा 1 पेक्षा लहान असते. मेटलची 1 पेक्षा कमी असते, असं आपण म्हणूया. इलेक्ट्रोनिगेटिव्ह आता एलिमेंट कुठले दिलेत? कार्बन, नायट्रोजन. राईट? पहिल्यांदा कोण येणार? कशी ना यांच्या खाली काय येणार? यांच्या खाली येणार फॉस्फरस आणि नंतर कोण येणार? राईट? सिलिकॉन आहे. म्हणजे दोन ग्रुप मधले एलिमेंट्स आहेत आणि त्यांची इलेक्ट्रोनिटी लिहिणं काय अवघड नाही. इकडून इकडं काय होते आणि वरून खाली काय होते ते लिहायचंय. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॉट? इन्क्रीजेस. इकडून इकडे जाताना वाढते, वरून खाली काय होते? कमी होते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस टॉप टू बॉटम. ओके, मग मला सांगा इकडून इकडे वाढते, वरून खाली कमी होते, म्हणजे नायट्रोजन जास्त फॉस्फरस पेक्षा, कार्बनची जास्त सिलिकॉन पेक्षा, नायट्रोजनची जास्त कार्बन पेक्षा आणि फॉस्फरसची जास्त सिलिकॉन पेक्षा. व्हेरी सिंपल. म्हणजे ऑर्डर काय येणार आहे? सर्वात जास्त कोणाची असणार आहे? नायट्रोजन इज ग्रेटर दॅन, कार्बन इज ग्रेटर दॅन, राईट, फॉस्फरस इज ग्रेटर दॅन सिलिकॉन. अशी ऑर्डर यायला पाहिजे. अशी ऑर्डर कुठं आहे का? आणि ते म्हणतात इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे सगळ्यात कमी कोणाची? सिलिकॉनची सगळ्यात कमी, नंतर फॉस्फरस, नंतर कार्बन, नंतर नायट्रोजन. अशी ऑर्डर कुठं आहे बघा? सिलिकॉन, फॉस्फरस, कार्बन, नायट्रोजन, सिलिकॉन, फॉस्फरस, कार्बन, नायट्रोजन. ऑप्शन सी इज करेक्ट. वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट MCQ. अँड नेक्स्ट MCQ इज व्हॉट? नेक्स्ट MCQ ला आपण चाललेलो आहे. नेक्स्ट MCQ काय बघा? द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲल्युमिनियम इज सिमिलर टू. ओके, तर बाळा तुम्हाला त्याच्यासाठी काय माहित पाहिजे? डायगोनल रिलेशनशिप माहित पाहिजे. डायगोनल रिलेशनशिप 10वी मध्ये तुम्ही बघितलं असणार आहे. लिथियम इज डायगोनल रिलेशनशिप विथ मॅग्नेशियम. लिथियम इज डायगोनली रिलेशनशिप विथ मॅग्नेशियम. बेरिलियम इज विथ ॲल्युमिनियम. बोरॉन इज विथ सिलिकॉन. कार्बन. ओके, इज इट करेक्ट? येस, करेक्ट. सो बेरिलियम आणि ॲल्युमिनियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे. ती किती असते? 1.5 असते. किती असते? 1.5. म्हणजे इथं काय असणार आहे? डायगोनल रिलेशनशिप. डायगोनल रिलेशनशिप. इथं तुम्हाला काय बघावं लागेल? डायगोनल रिलेशनशिप बघावं लागेल. उत्तर काय असणार आहे त्याचं? बेरिलियम असणार आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती असते? 1.5 असते. Which of the following states will have highest tendency to form anion? आता अनायन तयार होण्यासाठी काय केलं पाहिजे? इलेक्ट्रॉन गेन केला पाहिजे. इलेक्ट्रॉन गेन करण्यासाठी काय जास्त पाहिजे? दोन गोष्टी जास्त पाहिजे असं म्हणूया आपण. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ज्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त असणार, मग इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कोणाची जास्त असते? सर्वात जास्त नॉन मेटलची असते. आणि नंतर कोणाची येणार? मेटलॉइड. आणि नंतर कोण येणार? मेटल. इलेक्ट्रॉन ॲफिनिटी सर्वात जास्त कोणाची? नॉन मेटल्स. आता बघा हे जर मी 3 ऑप्शन बघितले, सोडियम, इथं गॅलियम, इंडियम, थॅलियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅग्नीज, जवळपास हे मेटल्स आहेत. इथं काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. इथं काय आहेत? मेटलॉइड्स आहेत. इथं काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. मी असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो मी? नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, these are most electronegative elements, right, in periodic table. Most electronegative is fluorine, second most is oxygen, and third most is nitrogen. That means they have high ability to accept electron, right? They have high electron affinity and electronegativity सुद्धा त्यांची जास्त आहे. त्यामुळे ऑप्शन कुठला येणार? ए ऑप्शन इज करेक्ट. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट MCQ. And next MCQ is what?
Look at the board now. The correct order regarding electronegativity of hybrid orbitals of carbon is. हा पॉइंट आपण डिस्कस केला होता ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये. बाळांनो, कार्बन कार्बन काय असतो? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, कार्बन डबल बॉन्ड असू शकतो आणि कार्बनला ट्रिपल बॉन्ड असू शकतो. याचा हायब्रिडेशन कुठला आहे? कार्बनचं sp3 आहे, याचं कुठलं असतं? sp2 असतं आणि याचं कुठलं असतं? sp असतं. पर्सेंटेज ऑफ काय काढलं होतं आपण? एस कॅरेक्टर. याच्यामध्ये किती असतं? 33. याच्यामध्ये किती असतं? राईट, सॉरी याच्यामध्ये असतं 25%, याच्यामध्ये असतं 33%, 33.33, 33, राईट. आणि याच्यामध्ये किती असणार आहे? 50%. आपण काय लिहिलं होतं? ऍज द percentage of S character increases, right, electronegativity increases. That means electronegativity is directly proportional to percentage of S character. आता S character म्हणजे काय सांगितलं होतं? S म्हणजे S orbital. S orbital कुठं असते? क्लोजर टू द न्यूक्लियस. त्यामुळे साईज कशी होते? कमी होते. याचा अर्थ इथला कार्बन हा मोठा असणार आहे, इथला कार्बन हा लहान होणार, इथला कार्बन त्याच्यापेक्षा लहान होणार. आणि मग बाळांनो, इथं जर मी बॉन्ड तयार केला तर शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर न्यूक्लियसच्या कुठं जवळ असते? sp कार्बन मध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर न्यूक्लियसच्या कशी जाते? जवळ जाते. त्यामुळे इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर काय होणार? वाढणार. ऍज द पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस. S is more electronegative, sp is more electronegative than sp2 is more electronegative. sp3, option A is correct. Two elements whose electronegativities are 1.2 and 3, the bond formed between them would be. आता बाळांनो, जर आपल्याला दोन वेगवेगळ्या ऍटम्स मध्ये बॉन्ड तयार होत असेल, राईट, तर आपल्याला सांगता येतं तो आयनिक बॉन्ड तयार होईल का कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. आपल्याला बेसिक काय माहित पाहिजे? राईट, लेस दॅन 0.4 इक्वल टू और लेस दॅन 0.4 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असेल इफ बॉन्ड इज फाउंड बिटवीन A and B हॅव्हिंग डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीज. या दोघांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मधला डिफरन्स म्हणजे डेल्टा जर 0.4 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर बाळांनो तयार होतो नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. कुठला बॉन्ड तयार होतो? नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. 0.5 ते 0.7 पर्यंत कोणता बॉन्ड तयार होतो? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. आणि जर बाळांनो इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 1.8 असेल, सॉरी इथं काय लिहिलं पाहिजे बाळांनो सांगा बरं? इथं लिहिलं पाहिजे 0.8 टू 1.7 आणि इथे लिहिलं पाहिजे 1.8. इफ electronegativity difference between A and B is equal to or greater than 1.8, that means equal to or greater than 1.8, that means the bond should be having ionic character. Ionic असला पाहिजे. ओके, याचा अर्थ इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स जर 1.8 किंवा त्याच्यापेक्षा मोठा असेल तर बॉन्ड कुठला असणार? आयोनिक. या दोघांच्या मधला डिफरन्स किती येतो बघा? 1.2. 3 minus 1.2, it should be 1.8, and right, delta is equal to or greater than 1.8, then bond should be having ionic character. Bond should be ionic. So answer is A. काय कळलं तुम्हाला? 0.4 पर्यंत डिफरन्स येत असेल तर नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. 0.5 to 1.7 पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. तिथून पुढे कुठला बॉन्ड असणार आहे? आयोनिक बॉन्ड असणार आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. नाउ वी आर मूव्हिंग टू नेक्स्ट एमसीक्यू. नेक्स्ट एमसीक्यू इज व्हॉट? ओके, नेक्स्ट एमसीक्यू इज which of the following has the lowest melting point? Which of the following is having lowest melting point? As we know, if the electronegativity difference is given, right, electronegativity is given, percentage ionic character can be calculated. Ionic character is equal to 16 delta plus 3.5 delta square. What does it mean? It means higher the delta value, higher is the percent ionic character. So as the difference between electronegativity increases, percentage ionic character increases. That means covalent character decreases. And what about the melting point? Melting point is inversely proportional to, directly proportional to, as we can say, directly proportional to ionic character and inversely proportional to covalent character. Inversely proportional to covalent character. What about the Fajon's rule? Fajon's rule said that what? Right, smaller cation, larger anion. LC, SC, LA. Right.
smaller cation, larger anion, higher is the covalent character. Higher is the covalent character. What about the compound CaF2, CaCl2, CaBr2, CaI2? Right? इथं कशामध्ये डिफरन्स आहे? कॅल्शियम इज कॉमन, निग्लेक्ट इट. You have to consider only halogens. Right? From fluorine, flammable color brown, indigo, from fluorine, right, size increases, right, size increases, what will happen? Calcium plus plus, right, calcium plus plus इथं असणार आहे, calcium plus plus इथं असणार आहे. इथं काय होईल? इथं बाळानो लेंथ काय होईल? वाढेल असं म्हणूया, किंवा आपण दुसरं काय सांगू शकतो? आयोडीनची साईज त्याची असणार आहे, मोठी असणार आहे. कॅल्शियम काय करेल? इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल आणि त्याच्यामध्ये काय तयार करेल? कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल. या कॅल्शियम प्लस प्लस ला कुणाचे इलेक्ट्रॉन जास्त विड्रॉ करता येतील? आयोडीन साईज मोठी आहे, आयोडीनचं कंट्रोल आयोडीनच्या इलेक्ट्रॉन वरती कमी आहे, त्यामुळं कॅल्शियम प्लस ला त्याचे इलेक्ट्रॉन काय करता येतील? विड्रॉ करता येतील. म्हणजे वरून खाली जाताना, राईट, कॅल्शियम F2, राईट, कॅल्शियम Cl2, कॅल्शियम Br2, कॅल्शियम I2, वरून खाली जाताना कोव्हॅलंट कॅरेक्टर व्हॉट इन्क्रीजेस. ऍज कोव्हॅलंट कॅरेक्टर इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉइंट स्मॉलर द साइज ऑफ कटायन. कटायन का साइज सेम आहे, त्यामुळे कटायन सोडून द्या. लार्जर द अनायन, अनायन कुठलं मोठं असणार? F मायनस Cl मायनस Br मायनस I मायनस. लार्जर द अनायन, हायर इज द कोव्हॅलंट कॅरेक्टर. लार्जर अनायन कुठला आहे? आयोडीनचा आहे. आयोडाइड आयन असा लार्जर असणार आहे, त्यामुळे त्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर कसं असणार आहे? जास्त. हायर द कोव्हॅलंट कॅरेक्टर, लोअर इज द मेल्टिंग पॉइंट, लोएस्ट मेल्टिंग पॉइंट म्हणून असणार आहे. कॅल्शियम I2 चं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असणार आहे, मेल्टिंग पॉइंट कसं असणार आहे? कमी असणार आहे. मेल्टिंग पॉइंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कोव्हॅलंट कॅरेक्टर. फॅजन नुसार आयोनिक कॅरेक्टर काढून सुद्धा आपल्याला काय करता येईल? सांगता येईल. ज्याचा आयोनिक कॅरेक्टर जास्त त्याचा मेल्टिंग पॉइंट जास्त, ज्याचं कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त त्याचा मेल्टिंग पॉइंट कमी. बिकॉज मेल्टिंग पॉइंट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कोव्हॅलंट कॅरेक्टर. Among LiCl, BCl2, MgCl2 and RbCl, the compound with least and greatest ionic character is. आता काय बघितलं पाहिजे? हे हा फॉर्म्युला आहे. आयोनिक कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? डेल्टा. डेल्टा मीन्स व्हॉट? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जेवढा जास्त तेवढा आयोनिक कॅरेक्टर जास्त. व्हेरी सिंपल. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जेवढा कमी तेवढा आयोनिक कॅरेक्टर कमी. आणि मग मी कंपाऊंड लिहितो बाळानो. लिथियम इथं असतो, बेरिलियम त्याच्या पुढे इथं दिसतंय तुम्हाला, लिथियम बेरिलियम, लिथियम अँड बेरिलियम. ओके, लिथियम बेरिलियम नंतर कोण दिला? लिथियम बेरिलियम. नेक्स्ट इज Mg, बेगम मुघलांची. आणि कोण आहे इथं? आरबी असणार खाली, राईट. लिनाची नालायक कार्टी रात्रभर, लिनाची नालायक कार्टी रात्रभर. ओके, आता इलेमेंट कुठले कुठे दिले? लिथियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आणि रुबिडियम. व्हेरी सिंपल. मला सांगा इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आता हॅलोजन कसा आहे? Cl आहे. हॅलोजन क्लोरीन आहे, कॉमन आहे, त्यामुळे कॅन्सल, त्याचा काही विचार करायची गरज नाही. मला सांगा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात कमी कुणाची इथं आहे? रुबिडियमची. लिथियमची जास्त, रुबिडियमची कमी, बेरिलियमची जास्त, मॅग्नेशियमची कमी. सांगा मग आपल्याला काय सांगता येईल? लिस्ट अँड मोस्ट, राईट, आयोनिक कॅरेक्टर कुणामध्ये असेल? ज्याचा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त त्याचं आयोनिक कॅरेक्टर जास्त. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कुणामध्ये जास्त असेल? रुबिडियमची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी एकदम कमी आणि क्लोरीनची एकदम जास्त, कारण क्लोरीन इथं असणार आहे, इथं कुठेतरी क्लोरीन असणार आहे, राईट. रुबिडियमची सर्वात कमी, क्लोरीनची सर्वात जास्त. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कसा येईल? एकदम जास्त येईल. आणि त्यामुळं रुबिडियम क्लोराइड RbCl ह्याची आयोनिक कॅरेक्टर कसं असेल? एकदम जास्त असेल. या चौघांच्या पैकी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जास्त असणार आहे? इकडून इकडे वाढत जाते, वरून खाली कमी होते, म्हणजे बेरिलियमची सर्वात जास्त असणार आहे. बेरिलियम आणि क्लोरीन मधला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी असणार. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी, आयोनिक कॅरेक्टर कमी. म्हणजे सगळ्यात आयोनिक कॅरेक्टर रुबिडियम क्लोरीनचं जास्त असणार, बेरिलियम क्लोराइडचं कमी असणार. पहिलं कुठलं विचारलंय ते बघूया आपण. पहिलं विचारलं लिस्ट, नंतर म्हटलंय ग्रेटेस्ट. मोर कुणाचं असणार आहे? लिस्ट कुणाचं असणार आहे? लिस्ट असणार BCl2. कुठे आहे BCl2? बघा,
ऑप्शन सी BCl2 आणि नंतर असणार आहे RbCl, राईट. ऍज द डेल्टा इन्क्रीजेस आयोनिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. लक्षात ठेवा डिफरन्स इथं कसं असणार, जास्त, इथं डिफरन्स कसं असणार, कमी. व्हेरी सिंपल. नाव वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट MCQ. हे कधी विचारलं, जे मेन्स 2014 मध्ये हे विचारलं गेलं होतं. ओके, नाव वी आर मुव्हिंग टू नेक्स्ट MCQ. अँड नेक्स्ट MCQ इज व्हॉट, बघूया. व्हॉट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ कार्बन. आता कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी विचारलेली आहे. ऑलरेडी तुम्हाला कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी माहिती आहे आणि ती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी किती असते, 2.5 असते. व्हॉट इज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ कार्बन इफ बॉन्ड एन्थाल्पी दिले. याचा अर्थ तुम्हाला कुठला स्केल वापरावं लागेल, बॉन्ड एन्थाल्पी दिले तुम्हाला पॉलिंग स्केल वापरावं लागेल. ऑन द बेसिस ऑफ पॉलिंग स्केल वी कॅन राईट. कोणतं स्केल वापरलं पाहिजे, पॉलिंग स्केल वापरलं पाहिजे. पॉलिंग स्केल वापरून आपल्याला ते सॉल्व्ह केलं पाहिजे. काय सांगतं, चाय राईट ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. जास्त कोणाची असते, कार्बनची. चाय H कमी कोणाची असते, हायड्रोजनची, इज इक्वल टू 0.208. आता ते दिलेत कशामध्ये, किलो कॅलरी मध्ये दिलं असेल तर मला 0.208 ही किंमत मला वापरावी लागेल. आणि किलो जूल मध्ये दिलं असतं तर मला काय वापरावं लागलं असतं, राईट 1017. मला ही किंमत वापरावी लागेल इन्स्टेड ऑफ 0.208. किलो जूलला ही किंमत वापरणार, किलो कॅलरीला ही किंमत वापरणार. सिंपल, राईट. अंडर रूट काय लिहावं लागेल मला, बॉन्ड एन्थाल्पी ऑफ CH, राईट, मायनस अंडर रूट काय लिहावं लागेल मला परत एकदा, बॉन्ड एन्थाल्पी ऑफ कार्बन, राईट, इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ कार्बन हायड्रोजन. या इक्वेशनच्या ऐवजी आपण दुसरं इक्वेशन वापरू शकतो. आणि दुसरं इक्वेशन काय असणार आहे, मॉडिफिकेशन असणार आहे या इक्वेशनचं. चाय सी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ कार्बन minus electronegativity of hydrogen is equal to, that is the electronegativity difference, no doubt, we can say here delta, that is the electronegativity difference, 0.208, right, in square bracket, bond enthalpy of carbon hydrogen bond, right, minus 1 by 2 bond enthalpy of carbon carbon bond plus bond enthalpy of hydrogen bond and square whole 1 upon 2 raised to 1 upon 2. If we put the values, what will happen, 0.208, right, square bracket, CH bond enthalpy किती दिलेले, CH bond enthalpy 98.8, then minus 1 by 2 bond enthalpies of carbon carbon and hydrogen 104.2 plus 83.1 स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1 by 2. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, राईट, HC मायनस H, राईट, हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय येतं याचं 0.208, राईट. इथं सम केली आपण, इथं 2 न डिवाइड केलं, 98.8 मधून मायनस जर केलं तर ते येतं 5.15 रेस टू 1 by 2. हे जर कॅल्क्युलेशन पूर्ण केलं तर त्याचं उत्तर येतं 0.47, राईट. याचे मल्टिप्लिकेशन, याचं काय रेस टू पॉवर घेतला आपण आणि मल्टिप्लिकेशन केलं तर ते किती येतं 0.47 HC मायनस HH. आता बघा, हे हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दिलेली आहे, ती किती दिलेली आहे 2.1. ती किंमत आपण इथं लिहिलेली सुद्धा, हायड्रोजनची 2.1. आता हे 2.1 पलीकडे गेलं तर काय होईल, बेरजेमध्ये जाईल, 1 and 4 काय होईल, 5 होईल. म्हणजे त्याचं उत्तर काय येईल, X कार्बन इज इक्वल टू 2.5. म्हणजे उत्तर काय असणार आहे, इलेक्ट्रोनिक कार्बन इज सी ऑप्शन 2.5. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. समजा आपल्याला दुसऱ्या कुठल्या एलिमेंटची विचारली तर आपल्याला या इक्वेशन न काढता येईल. इक्वेशन फार महत्वाचं आहे. चाय ए मायनस चाय बी, राईट, इज इक्वल टू 0.208 इन स्क्वेअर ब्रॅकेट एन्थाल्पी ऑफ ए बी minus 1 by 2 enthalpy of AA plus enthalpy of BB square bracket raised to 1 by 2.5 we can say. We are moving to next MCQ. Okay. Ionization potential and electron affinity of fluorine are दिलेले आहेत बघा. What is the electronegativity of fluorine on Pauling scale and Mulliken scale respectively?
आता बघा नो, पॉली स्केल आणि मुलिकन स्केल तुम्हाला विचारलेला आहे आणि तुम्हाला काय काय दिलेलं आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि आयनायझेशन पोटेन्शियल, आयनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला कोणतं स्केल वापरावं लागेल, तुम्हाला वापरावं लागेल मुलिकन स्केल. आता मुलिकन स्केल साठी फॉर्म्युला काय होता, एव्हरेज ऑफ आयनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रॉन अफिनिटी. सो ऑन द बेसिस ऑफ Mulliken scale electronegativity is equal to ionization energy plus electron affinity divided by 2. Put the values, right? 17.42 plus how much? 3.45 divided by 2. आता approximately मी कॅल्क्युलेट करतो. 17, 3, 20 and approximately we can say, right? Approximately is 21 divided by 2, so it comes to be 10 point something, right? कारण की यांची बेरीज आहे ती 21 एक्झॅक्टली येणार नाही आणि जर आपण 2 न भागलं तर 10 पॉईंट उत्तर येणार आहे. म्हणजे 10.43 ही जी किंमत आहे 10.43 ही कुठल्या स्केल नुसार आहे, ती आहे मुलिकन स्केल नुसार. कोणत्या स्केल नुसार आहे, मुलिकन स्केल नुसार आहे. आता मुलिकन स्केल नुसार आपण उत्तर तर काढलं 10.43, मग इकडं पण 10.43, इथं पण 10.43 आहे. म्हणजे ऑप्शन बी किंवा सी येणार आहे. आता पॉलिंग स्केल नुसार आपल्याला काढण्यासाठी काय दिलं पाहिजे, बॉर्न एन्थॅल्पी त्या दिल्या पाहिजेत. तर आपल्याला एक रिलेशन माहित पाहिजे, मुलिकन स्केल आणि पॉलिंग स्केल. मुलिकन स्केल हे पॉलिंग स्केलच्या 2.8 पटीनं जास्त असते. म्हणजे मला इक्वेशन काय लिहिता येईल, राईट? मुलिकन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द, राईट, असं म्हणूया आपण, इलेक्ट्रोनिटी ऑन पॉलिंग स्केल इनटू 2.8 टाइम्स. पॉलिंग स्केल 8 पटीनं 2.8 पटीनं वाढवलं की आपल्याला काय मिळतं, मुलिकन स्केल मिळतं. आपल्याकडे कुठलं स्केल आहे, मुलिकन स्केल आहे. आपल्याला काढायचं आहे कुठलं, आपल्याला काढायचं आहे पॉलिंग स्केल. मग आपल्याला पॉलिंग स्केल कसं काढता येईल, ते इक्वेशन जर मॉडिफाय केलं, पॉलिंग स्केल नुसार इलेक्ट्रॉनिटी काढायचं असेल तर इज इक्वल टू मुलिकन स्केल नुसार इलेक्ट्रॉनिटी डिवाइडेड बाय काय करावं लागेल, 2.8 करावं लागेल. आलं उत्तर किती, आलं उत्तर 10 पॉईंट किती, 43, 10.43 उत्तर येणार आहे. भागिले किती करायचं आहे, 2.8. मी जर 3 मांडलं, इथं मी 11च्या 11 केलं तर उत्तर काय येणार आहे, 3 4 जा 12, म्हणजे 4 च्या आसपास उत्तर येणार आहे. म्हणजे 3.72 उत्तर येणार आहे, नो डाऊट. ओके, तर बाळांनो याचं उत्तर किती आलं होतं आपलं, याचं उत्तर आलं 10 पॉईंट असं म्हणूया 43. आपण काढत उत्तर 11 ऍक्च्युली, राईट? इथं किती जर आपण पुटअप केल्या 17.42 plus 3.45 divided by 2, it comes to be 10.43, right? याचा अर्थ पॉलिंग स्केल नुसार किंमत आहे 3.72 आणि आपल्याला माहित आहे पॉलिंग स्केल नुसार फ्लोरीनची, वी आर टॉकिंग अबाउट फ्लोरीन. ओके, फ्लोरीनची इलेक्ट्रॉनिटी किती असते, 4 असते. मग फ्लोरीनच्या ऐवजी असं म्हणलं ते एलिमेंट म्हणलं, फ्लोरीन नावच दिलं नाही. असा प्रश्न आला, आयनायझेशन पोटेन्शियल इलेक्ट्रॉन अफिनिटी ऑफ वन ऑफ द एलिमेंट आर अशा आहेत. तर पॉलिंग स्केल नुसार आणि मुलिकन स्केल नुसार त्यांची इलेक्ट्रॉनिटी काय येईल, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.